एक ब्रेकिंग न्यूज समोरच्या अमेरिकेत आणखी एक गोळीबाराची घटना घडली। माथेफिरूकडून नाईट क्लबमध्ये गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारात 11 जण जखमी झालेत तर नववर्षातील आता ही दुसरी घटना समोर येते आहे। अमेरिकेच्या न्यूयॉर्क क्वीन्स भागातील ही घटना आहे। धक्कादायक घटना समोर येते। नाईट क्लबमध्ये हा गोळीबार झालाय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले आहेत। पद्मेश, अमेरिकेत आणखी एक गोळीबाराची घटना घडली। खरं तर नववर्षातली ही दुसरी घटना आहे आणि विशेष म्हणजे या गोळीबारात तब्बल 11 जण जखमी झाल्याचं कळतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर सकाळपासून आपण बघितलं तर ही दुसरी घटना आली आहे। न्यू ऑर्लिन्समध्ये जी पिकअप जो ट्रक होता त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा न्यूयॉर्कमधील जे शहर आहे क्वीन्स या भागात नाईट क्लब आहे, अजुरा नाईट क्लब, तिथे एका माथेफिरूने अंधाधुंद गोळीबार केला आणि जवळपास या गोळीबारामध्ये 11 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि जे बाकीचे इंजर्ड आहेत त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचं आपल्याला कळते। जी आपल्याला स्थानिक मीडियामधून जी माहिती मिळते अद्याप कोणी गोळीबार केला आणि का गोळीबार केला या संदर्भात अजून माहिती आलेली नाहीये, पण याचा जो टेररिस्ट अँगलनेही तपास केला जाणार असल्याचं आपल्याला तिकडचे जे पोलीस आहेत त्यांनी अशी माहिती दिली आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद पद्मेश या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर 9 वर्षातील ही दुसरी घटना आता या ठिकाणी घडलेली आहे।